फक्त 6 वेळाचीच नावं बघितली का? सुषमा गुप्ता या महिलेचं 6 वेळा फोटो सकट नाव आहे. आता फक्त कन्फर्म करायचं आहे. पूजा सिंग 63 वेळा नाव, अभिषेक सिंग 47 वेळा नाव, सुनील यादव 53 वेळा नाव. फोटो आता चेक करायचे आहेत. मला एक कळत नाही, कोण चौधरी, कोण पाटील, कोण राऊत, कोण हितेंद्र ठाकूर यांची डबल नावं येत नाही. म्हणजे एकाच नावाच्या 63 मतदार, मग ते नाव नंबर हे खरोखर सेम आहेत का वेगवेगळी माणसं आहेत? 63 माणसं आहेत का? पूजा सिंग नावाची, अभिषेक सिंग नावाचं, हे सगळं 47 न 53 ते चेक करायला लावलंय. तर तुम्ही फक्त 6 नावांचं घेऊ नका, कारण काय इलेक्शन नाव नोंदणी ज्यावेळी असते त्यावेळी नाव नोंदवताना स्वतः लाईनीत उभे राहून फॉर्म भरून धक्के खात जी लोक फॉर्म भरतात त्यांची नावं येत नाही. पण हे ऑनलाईन वगैरे कुठून येतात, काय येतात, आणि सगळे बाहेरचे हे कशा प्रकारे होते ते इलेक्शन कमिशनलाच माहिती असेल. काय मागणी आहे तुमची याच्या पुढे? नाही, फिजिकल चाचपणी व्हावी. फिजिकल मतदार यादी आणखीन ती माणसं तिकडे आहेत का ही चाचपणी व्हावी. का सगळी बोगस नावं भरल्यात. म्हणजे गेल्या लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 132 नालासोपारा ह्याच्यामध्ये 75,000 मतं वाढली. मग कित्येक मतदारसंघात 75,000 वोटिंग होत नाही, आपल्या इकडे नावं 75,000 वाढली. म्हणजे हे न कळणारं पुढं हे आहे. त्यामुळे आश्चर्य वाटायला नको. आता उद्याला फक्त यांच्या पसंतीचेच लोक नगरसेवक म्हणून निवडून घेते असतील तर इलेक्शन घेतात तरी कशाला? नावं आहे नॉमिनेट तुम्हीच करा ना. इलेक्शन कमिशनरला नॉमिनेट करून द्या नावं उमेदवारांची, आणखीन निवडून आलेल्यांची. कशाला पाहिजे ते तमाशे? समोर महानगरपालिकेची निवडणूक आहे, काय वाटतंय याच्याबद्दल? सगळं असं बोगसच चाललंय. बघू ना महानगरपालिका काय, बघू.